सीताराम 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 हे सगळे आदि कैलासचे फोटो आहेत. मी आदि कैलासच्या यात्रेला जाऊन आले. त्याचे सगळे हे फोटो आहेत हिमालयातले. सगळ्यांना हे दर्शन व्हावं म्हणून मी दीपालीला ताईंना विचारूनच सांगितलं आणि ती हे सगळे दाखवत आहे फोटो. ह्या ज्या फोटोमध्ये दिसत आहेत ह्या गुंफा आहेत सगळ्या तिथल्या हिमालयातल्या. ही जी गुंफा दिसते हे गोलगोल ते व्यासमुनींची ही गुंफा आहे. तिथे आजही व्यासमुनी तपश्चर्या करत आहेत आणि हे जे गोलगोल आहेत ते सगळ्या तिथल्या पण त्या वेगवेगळ्या अशा गुंफा आहेत पर्वतावर. मागचं जे होतं ते ही पण गुंफाच आहेत. ह्या पण सगळ्या तिथल्या गुंफा आहेत. मागे जे दाखवलं आता ते मनोकामना मंदिर होतं देवीचं हिमालयातलं. शिवपार्वतीचं हे एक सुंदर मंदिर होतं आणि तिथे आजही सप्तर्षी तपश्चर्या करतायत. हा ओम पर्वत आहे. हा ओम पर्वत तिथला म्हणजे ओमचं बर्फाच्या आकाराचा ओम तयार होतो तिथे. हे सगळं मी लिहून काढलंय. एक 5-10 मिनिटं मी सांगते वाचून म्हणजे कळेल. हे पण ओम पर्वताचं हा कैलास शिखर आहे. कैलास पर्वताचं हा छोटा कैलास म्हणून हे प्रसिद्ध आहे शिखर आणि हे आपल्या मूळ कैलास पर्वताच्या पायथ्याशी आहे. त्याला आदि कैलास असं नाव आहे. ह्या सगळ्या हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत. हे सगळे हिमशिखर आहेत. मला सगळ्यांची आठवण आली म्हटलं सगळ्यांना हे दर्शन व्हावं म्हणून मी ऋताताईंना रिक्वेस्ट केली की सगळ्यांना आपण दाखवलं तर बरं होईल. हे गुंजी गाव होतं. इथे आम्ही होमस्टे होता आमचा ह्या गुंजी गावात. इथे आम्ही उतरलो होतो. इथून आम्ही सुरुवात केली. ओम पर्वत दिसायला लागला राईट साईडला. ओम नमः शिवाय.
नमस्कार ऋताताई, अनघाताई. थोडा वेळ मी आज आदि कैलास आणि ओम पर्वत यात्रेला जाऊन आले. त्याच्यावर थोडा वेळ मी बोलते, 10 मिनिटं. स्वामींच्या कृपा आशीर्वादाने आम्ही आदि कैलास आणि ओम पर्वत यात्रेला दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी सुरुवात केली. बँड्रा टर्मिनस वरून आम्ही दिल्लीपर्यंत ट्रेनने प्रवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीला उतरलो. सकाळी साधारण 10च्या सुमाराला आम्ही दिल्ली ते नैनिताल असा बसने प्रवास करून भीमताल या ठिकाणी एक दिवसाचा मुक्काम केला. सकाळी भीमताल वरून आमच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. भीमताल वरून प्रथम आम्ही नैनिताल मधील प्रसिद्ध शक्तिपीठ नैना देवीच्या दर्शनाला गेलो. 51 शक्तिपीठांपैकी हे एक महत्वाचं शक्तिपीठ आहे. नैना देवी मंदिरामध्ये माता सतीचा एक डोळा या ठिकाणी पडला होता, त्यामुळे त्याचे नाव नैना देवी पडले. नैनिताल मधील या शक्तिपीठाला पौराणिक दृष्ट्या खूप आध्यात्मिक महत्व आहे. दुपारच्या वेळी आजूबाजूचा परिसर फिरून संध्याकाळी आम्ही कैचीराम येथील निमकरोली बाबांच्या दर्शनाला गेलो. निमकरोली बाबांच्या समाधीस्थ मूर्तीचं दर्शन घेऊन मन आनंदाने भरून आलं. इतक्या वर्षांपासून निमकरोली बाबांच्या दर्शनाला येण्याचा योग केवळ स्वामींच्या कृपेने आला. बाबांच्या आश्रमात दर्शनासाठी जाताना मात्र एक वेगळाच अनुभव आला. मंदिरात प्रसादासाठी म्हणून मी घरी बनवलेले लाडू बरोबर घेतले होते, परंतु ऐन वेळी तो प्रसाद मला शोधूनही सापडेना. त्यामुळे आम्ही तसाच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश केला. प्रसाद म्हणून मंदिरातलेच विक्रीला असलेला लाडूचा भोग बाबांसाठी घेतला. प्रसादासोबत मात्र त्यांनी मला तिथे एक सफरचंद दिलं. या गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटलं, कारण मंदिरात बाबांपुढे कोणालाही प्रसाद वाटप केलं जात नव्हतं. बाबांचा आशीर्वाद आज आपल्याला मिळाला असं वाटून अत्यानंदाने डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. निमकरोली बाबा हे मारुतीचं साक्षात स्वरूप म्हणून त्यांची मान्यता आहे. ऋताताई आपल्या अहम ब्रह्मास्मी या ध्यान समूहावर घेत असलेले पवन सुक्ताय या आपल्या क्रियेची मला तेव्हा प्रकर्षाने आठवण आली. तिसऱ्या दिवशी आम्ही दुपारच्या वेळी 9व्या शतकातील प्रसिद्ध असलेले जग्गेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी गेलो. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की देवीने दानवांशी युद्ध करताना 13 दिवस या मंदिरात मुक्काम केला होता. मंदिरातून निघताना देवीचं बोट या ठिकाणी पडलं. त्याच ठिकाणी हे शक्तिपीठ स्थापन झाले, अशी इथली आख्यायिका आहे. याच मंदिरात देवी देवतांची मिळून 124 मंदिरं आहेत. पूर्ण परिसरामध्ये दर्शन घेताना ऊर्जेची खूपच स्पंदनं जाणवत होती. शिवशक्तीचे प्रतीक म्हणून मंदिराच्या बाहेर आजही एक मोठा वृक्ष उभा आहे. त्याचे दर्शन घेऊन आम्ही पुढे अल्मोडा या गावी आलो. पुढील दिवस आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत अल्मोडा ते धारचुला असा प्रवास करून संध्याकाळी एका होमस्टेला आलो. संपूर्ण दिवस अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेत खूप फोटो काढले. दिनांक 7 ऑक्टोबर रोजी आदि कैलास यात्रेचा प्रवास अतिशय कठीण होता. नागमोडी रस्त्याने असल्याने धारचुला ते गुंजी या हिमालयातील हिमशिखरांनी व्याप्त असलेल्या गावी आम्ही प्रवेश केला. आमच्या सर्वांची राहण्याची सोय अतिशय उत्तम करण्यात आली होती. एवढ्या उंच डोंगर दऱ्यांमध्ये सुद्धा केलेली उत्कृष्ट सोय बघून स्वामींचे मी शतशः आभार मानले. सकाळी सर्वांनी लवकर आवरून आदि कैलास यात्रेला जाण्यासाठी आमच्या 20 जणांचा ग्रुप सज्ज झाला. छोट्या छोट्या गाड्यांनी गुंजी गावातून निघून साधारण 5 तासांचा आमचा आदि कैलास दर्शनाचा प्रवास सुरू झाला. आम्ही साधारण 2.5 ते 3 तास प्रवास केल्यानंतर आमच्या गाड्यांसमोरच लँडस्लायडिंग व्हायला सुरुवात झाली. थोड्याच वेळात डोंगरांवरून मोठे मोठे दगड रस्त्यात पडायला सुरुवात झाली. साधारण अर्धा तास आम्ही थांबलो, कारण पावसाला सुद्धा सुरुवात झाली होती. परंतु काही वेळाने आमच्या ग्रुप लीडरने मागे फिरायचा निर्णय घेतला. परत आम्ही होमस्टेवर आलो. त्या दिवशीचा साधारण 5 तासाचा प्रवास करून आम्ही परत हिरमुसले होऊन होमस्टेवर आलो. आमच्या ग्रुप लीडरने एकूण 3 दिवसाचे परमिट घेतलेले असल्याने
आम्ही परत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आटपून आजी कैलासच्या दर्शनासाठी प्रार्थना करून निघालो. ह्या सर्व प्रवासात आमच्या सोबत खूप साधना केलेल्या एक तपस्विनी होत्या. त्यांच्यामुळे ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडली. परत दुसऱ्या दिवशीही 4 तासाचा पूर्ण प्रवास करून दर्शनासाठी निघालो असताना बर्फ पडायला सुरुवात झाल्यामुळे आदी कैलासचं दर्शन बंद करण्यात आलं आहे, असं सांगण्यात आलं. रस्त्यानेही ठिकठिकाणी मातीचे ढीग साचलेले होते. परत दुसऱ्या दिवशीही महाराजांनी आमची कठीण परीक्षा घेतली. मात्र इतकं लँडस्लायडिंग होत असतानाही आमच्या तीनही गाड्या कुठेही न अडकता सुखरूपपणे परत परत आल्या. ह्या दिवशीचा हा अनुभव खूपच वेगळा होता. सर्वांनी सद्गुरूंचे शतशः आभार मानले. तिसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सर्वजण लवकर आटपून आदी कैलास आणि ओम पर्वताच्या दर्शनाला जाण्यासाठी परत सज्ज झालो. तितक्यात आम्हाला एका व्यक्तीने येऊन सांगितलं की या होमस्टे पासून साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावर एक मनोकामना देवीचं मंदिर आहे. या मंदिरालाही खूप पौराणिक महत्व आहे. हिमालयातील या मंदिरात आजही सप्तर्षी तपश्चर्या करत आहेत. या संबंधी मंदिरात लिहिलेली माहिती वाचून आम्ही चारही बाजूनी हिमशिखरांनी वेढलेल्या त्या मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर आलो. हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे शिवपार्वतीचं मंदिर खूपच अद्भुत होतं. आजूबाजूच्या नयनरम्य परिसरातून ऊर्जेची खूपच स्पंदनं जाणवत होती. क्षणभर हलूच नये असं वाटत होतं. आमचं आजचं दर्शन यथासांग पार पडावं म्हणून आम्ही सर्वांनी मिळून मनोकामना देवीला प्रार्थना केली. हिमालयातील दर्शन घेताना जाणवलेली महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वत्र खळाळून वाहणारी काली नदी. या नदीचा उगम कालीमातेच्या मंदिरातूनच होतो. तेथेही जाऊन आम्ही कालीमातेचं दर्शन घेतलं. खूप पौराणिक महत्व असलेल्या या मंदिरालाही देवीचा प्रत्यक्ष वास आजही आहे हे जाणवत होतं. कारण याच मंदिरात काली मातेने व्यासमुनींना दर्शन देऊन समोरच्या पर्वतावर तपश्चर्या करण्याला सांगितलं होतं. आजूबाजूचा परिसर सुजलाम सुफलाम करण्यासाठी व्यासमुनींना काली मातेने इथेच आशीर्वाद दिले होते. काली मातेच्या मंदिरासमोर आजही ही गुंफा दिसत असून कित्येक ऋषी मुनी सुद्धा या गुहांमधून आजही तपश्चर्या करत आहेत हे जाणवत होतं. थोड्याच वेळात वातावरणातील निसर्गरम्य अशा बर्फाच्या गालिचांनी वेढलेल्या हिमशिखरांचं दृश्य डोळ्यात साठवून आमचा आदी कैलासचा प्रवास परत सुरू झाला. स्वामींच्या कृपेने आम्ही सर्वजण साधारण 4 तासाचा प्रवास करून आदी कैलास पर्वताच्या पायथ्याशी आलो. मूळ कैलास मानस हे 19,000 फूट उंचीवर आहे. त्याच्या पायथ्याशी वसलेलं हे छोटा कैलास एकूण 14,000 फूट उंचीवर आहे. याच ठिकाणापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर पार्वती सरोवर आणि गौरीकुंड आहे. येथे पार्वती माता रोज स्नानासाठी येतात अशी आख्यायिका आहे. त्यामुळे खूप भाविक लोक येथे दर्शनासाठी येतात. आज मात्र गुरुवार होता. स्वामींनी खरोखरच कृपा केल्यामुळे काही वेळातच कडक ऊन पडले आणि कैलास पर्वताचे आम्हाला नयनरम्य दर्शन झाले. डोळ्यातून आनंदाच्या अश्रुधारा वाहू लागल्या. स्वामींच्याच कृपेने या देवभूमीमध्ये माझ्या पूर्ण कुटुंबाचे येणे झाले. ईश्वराचे आम्हाला आशीर्वाद लाभले. त्याबद्दल मी स्वामींचे ऋणी आहे. आदी कैलासचे दर्शन झाल्यावर आम्ही ओम पर्वताचं दर्शन घेण्यासाठी निघालो. साधारण 2 तासाचा प्रवास करून ओम पर्वताच्या पायथ्याशी आलो. ओम या पर्वतावर बर्फाच्या आकाराचे ओमचे सर्वांनी दर्शन घेतले. हे दर्शन मात्र खूप वेळेला तिथल्या वातावरणावर अवलंबून असतं. त्यामुळे दर्शन होईल की नाही याची शाश्वती नसते. परंतु हेही आमचे अप्रतिम दर्शन झाले. ही सगळी सद्गुरूंचीच कृपा होय. अशा प्रकारे आम्ही परत आमच्या होमस्टेवर मुक्कामासाठी आलो आणि शेवटच्या दिवशी आमची परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली. परत येताना दिल्लीला मुक्काम करून दिल्लीतील प्रसिद्ध अक्षरधाम मंदिर पाहण्याचाही योग आला. सर्व देवी देवतांची मंदिरात दर्शने घेऊन आमच्या यात्रेची सद्गुरु कृपेने सांगता झाली. मला या यात्रेची माहिती आणि अनुभव सांगण्यासाठी वेळ दिल्याबद्दल मी ऋताताईंचे मनपूर्वक आभार मानते. तसेच सर्वांना हे दर्शन व्हावे म्हणून दीपालीने सुद्धा
केलेल्या मदतीबद्दल मी तिचेही आभार मानून माझे हे 4 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद ऋताताई.